राज्यात 15व्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे। मात्र मतदानाच्या दिवशी नाशिकच्या नांदगावमध्ये सकाळी झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। त्यानंतर पुन्हा मतदारसंघातील साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। साकोऱ्यातील अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे यांच्या समर्थकांनी ही गाडी पकडली, तर एक जण गाडीच्या टपावर उभं राहून नोटा फाडत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला। पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली। मात्र अद्याप सदर गाडी कोणाची आणि हे पैसे कोणाचे आहेत याबाबत माहिती समोर आली नाही। याबाबत पुढील तपास पोलीस करतात। प्रतिनिधी आम्रपाली वाघ,